आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात ऐकूयात रंग माझा वेगळा या सदरात पेन बँक या उपक्रमाच्या माध्यमातून कचऱ्यातील पेनाचं शाश्वत निर्मितीमध्ये रूपांतरण करणाऱ्या अनिकेत काकडे याच्याशी स्वराली गायकवाड हिनं साधलेला संवाद सादर करते धीरज केदारी. युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड. युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा युवा वर्ग केवळ स्वप्न पाहत नाही तर ती प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता जिद्दही बाळगतो. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक परिवर्तन, पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये तरुणांनी नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यांच्या सर्जनशीलतेतून केवळ समस्या सोडवणारे उपायच नव्हे तर समाजाला दिशा देणारे विचार हे देखील जन्म घेतात. आज आपण अशाच प्रेरणादायी तरुणांच्या नाविन्यपूर्ण कामांची, त्यांच्या कल्पकतेच्या प्रवासाची आणि समाजावर झालेल्या सकारात्मक परिणामांची सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे अनिकेत काकडे. कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग याच्या शेवटच्या वर्षाला तो शिकत आहे. त्याचसोबत विज्ञान नवोपक्रम, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्व यांचे सुंदर मिश्रण त्यांनी आपल्या कार्यातून दाखवले आहे. मिशन ॲग्रोयान, पेन बँक, शोधयात्रा आणि आयझॅक यासारख्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये देखील तो सामील आहे. त्याच्या या कार्याची दखल घेऊन त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आपला युवा मित्र अनिकेत काकडे याची प्रेरणादायी वाटचाल जाणून घेऊया. अनिकेत, या कार्यक्रमामध्ये मी तुझं स्वागत करते. नमस्कार. तर अनिकेत, बऱ्याचशा गोष्टी तू करतोयस आणि त्यामध्ये पेन बँक ही सगळ्यात मोठी हायलाईट आहे. पेन बँक ही कॉन्सेप्ट खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे. तर या कॉन्सेप्टबद्दल तू काय सांगशील? हा उपक्रम तू कसा सुरू केला किंवा हा उपक्रम सुरू करावा याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? पेन बँकची सुरुवात 2022 मध्ये, ज्यावेळेला मी 12वीत होतो त्यावेळेस मी या पेन बँक प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. ओके. माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला की जेव्हा पण आपण समजा प्रदूषणाबद्दल बोलतो तर प्लास्टिक बॉटल किंवा प्लास्टिक पॉलिथिन किंवा प्लास्टिक रॅपर्स आपल्या डोळ्यासमोर येतात. बरोबर. पण आपल्या रोजच्या वापरामध्ये येणारा हा पेन याबद्दल आपण सहसा बोलत नाही. तो कॉलेजचा विद्यार्थी असो, शाळेतील विद्यार्थी असो किंवा कोणत्या ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी, प्रत्येक जण पेन वापरतो. मला असा प्रश्न पडला की या पेन्सचं पुढे होतं काय जेव्हा हे संपून जातात किंवा याची शाई संपून जाते. आणि त्यातून मला हा विचार आला की आपल्या समाजामध्ये किंवा सिस्टीममध्ये पेन्स कलेक्शन आणि रिसायकलिंगचा एक मोठा गॅप आहे. अशी काही सिस्टीम अवेलेबल नाही आहेत. तर त्यासाठी प्लास्टिक पेन्सचं कलेक्शन आणि त्याचं रिसायकलिंग करणे या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन म्हणून पेन बँक हा प्रकल्प मी सुरू केला. ओके. आणि खरंच आता तू जसं म्हणालास की पेन डिस्कार्ड करण्यासाठी किंवा पेन जमा करण्यासाठी खरंच आपल्याकडे काही सोर्स नाही आहे. सो ही कॉन्सेप्ट खूप वेगळी आणि खूप चांगली कॉन्सेप्ट आहे. पेन बँक हा जो उपक्रम तुम्ही सुरू केलाय, तर ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्यामागचं उद्दिष्ट तुमचं नेमकं काय आहे याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पेन बँक प्रकल्पामध्ये आम्ही पहिले तर तुम्हाला प्रोसेस सांगतो की एक्झॅक्टली आम्ही करतो काय. तर सर्वात आधी आम्ही शाळांशी कनेक्ट होतो, तिथल्या प्रिन्सिपल किंवा टीचर्सशी कनेक्ट करतो, त्यांना आयडिया समजून सांगतो. त्यानंतरची स्टेप आहे की विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा सेशन आम्ही अरेंज करतो ज्यामध्ये त्यांना पेन बँक ही ऍक्टिव्हिटी काय हे समजून सांगतो. त्यानंतर त्या शाळेमध्ये बॉक्सेस सेटअप करतो, ज्या बॉक्सला आम्ही म्हणतो पेन बँक. आता विद्यार्थी जे पेन वापरतात, तो पेन खराब झाला किंवा त्यातली साई संपली तर तो कुठे दुसरीकडे फेकण्याऐवजी त्या पेन बँक मध्ये मुलं जमा करतील. त्यानंतर ते पेन जमा झालेत की आम्ही ते पेन्स कलेक्ट करणार. त्यानंतर कलेक्शन झाल्यानंतर दुसरा पार्ट आहे सेग्रिगेशन किंवा सेपरेशन. म्हणजे जे पेन रिसायकल होऊ शकतात त्यांना वेगळं करायचं आणि असे पेन ज्याला आपण अपसायकल करू शकतो, म्हणजेच त्या पेन पासून काही रोजच्या कामामध्ये येणारी अशी काही वस्तू आपण बनवू शकलो त्या पेन पासून, तर ते पेन सेपरेट होतात. त्यानंतर आपल्या एरियामध्ये, जवळपासच्या एरियामध्ये जे लोकल आर्टिसन्स असतात किंवा कम्युनिटीज असतात त्यांच्याशी कोलॅबोरेट करतो, काही कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज करतो, जसं क्रिएट बेस्ट फ्रॉम वेस्ट, आणि त्यातून काही त्या वेस्ट पेन पासून चांगले प्रोडक्ट्स बनवता येतील का
त्यावर आमचा फोकस राहतो. जसं की पेन स्टँड्स, पेन होल्डर्स, डेकोरेटिव्ह वॉल आर्ट पीसेस, किंवा मग आमचं सगळ्यात जास्त आम्ही जे प्रोडक्ट्सवर काम केलं आहे ते म्हणजे तुळशी वृंदावन. तर अशा प्रोडक्ट्सवर आम्ही काम करतो. पेन बँक सुरू करण्यामागचा उद्देश आहे की पर्यावरण मध्ये जे प्रदूषण वाढलेलं आहे त्यासाठी मला असं वाटतं की आपणच जबाबदार आहोत. बरोबर. आणि त्याला नियंत्रण मध्ये आणण्यासाठी ही आपलीच जबाबदारी आहे. तर त्या जबाबदारीची जाणीव करून देणे यामागचा उद्देश आहे की विद्यार्थ्याला ही सवय लागावी की आपल्या जवळचा जो पेन आहे तो खराब झाला किंवा त्याची शाई संपली तर कुठे फेकावा हा प्रश्न न पडता त्याला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये पेन बँक आहे, इथे समजा आपण आपले पेन जमा केलेत त्याचं नक्कीच पुढे जाऊन काहीतरी रिसायकलिंग किंवा चांगलं उपयोगात येतील. अगदी बरोबर. बऱ्याचशा शाळांमधून तुम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. तर पेन बँकमध्ये अर्धे यूज केलेले पेन्स किंवा ज्यामध्ये शाई ऑलरेडी आहे असे पेन्स देखील तुम्हाला मिळाले असतील, तर त्या पेन्सचं पुढे काय होतं? पेन्समध्ये जसं तुम्ही बोललात की काही पेन्स मध्ये शाई असते, ऑब्व्हियसली असतात असे काही पेन्स ज्यामध्ये पूर्ण शाई संपलेली नसते. तर आम्ही युजली तसे पेन्स लीक पेन मध्ये कन्सिडर होतात, कारण की त्या पेन्सची पेन्स लीक झालेले असतात, त्यामुळे मग ते मुलं फेकून देतात. तर ते पेन्स आम्ही अपसायकलिंगसाठी किंवा त्याचं काहीतरी चांगलं प्रोडक्ट बनवता येईल यासाठी वापर करतो. ओके. पेन बँक हा जो इतका वेगळा आणि इतका युनिक उपक्रम आहे तुमचा, ही पेन बँक सुरू करताना किंवा सुरू झाल्यानंतर किंवा आता जसं तुम्ही म्हणालात की ते प्रोसेसमध्ये आहे, तर हे प्रोसेसमध्ये असताना अनेक अडचणी किंवा अनेक अडथळे तुम्हाला आले असतील, तर त्याविषयी तू आम्हाला काय सांगशील? पेन बँक या प्रकल्पाची ज्या वेळेला मी सुरुवात करायचं ठरवलं तर माझ्या मनामध्ये हा विचार होता की पेन्स जमा करायची आणि त्याला रिसायकल करायचं. पण काही वेळानंतर मग मी जेव्हा ह्यावर रिसर्च केला आणि मला अशी माहिती मिळाली की प्लास्टिकचा जो पेन आपण जो वापरतो त्याला रिसायकल करणं तितकं सोपं नाहीये. कारण की जसं मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं की एक पेनचे जी रिफिल आहे ते वेगळं प्लास्टिक आहे, त्याची आउटर बॉडी हे वेगळ्या प्लास्टिकची बनवून आहे, त्यावर मेटलची निब आहे. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेमच हा आहे की इव्हन कंपनीज पण फेस करतात की त्या पेन्सचं सेपरेशन करणं सगळ्यात मोठा पार्ट आहे, की त्यामुळेच मग त्याला पुढे रिसायकल करायला कठीण जातं. बरोबर. त्यातूनच मला हा एक विचार आला की रिसायकलिंग हा ऑप्शन आपण यावर काम करूयात, पण त्यासोबतच या पेन्सचं अपसायकलिंग पण होऊ शकते. त्या पेन्सपासनं, वेस्ट पेन्सपासनं पण काहीतरी उपयोगी वस्तू सुद्धा बनवू शकतो. तर या प्रॉब्लेमवर एक समाधान म्हणून अपसायकलिंगचा आम्ही हा मार्ग निवडला. आणि त्यातून सगळ्यात चांगली गोष्ट अशी म्हणजे की लोकल आर्टिसन्सची कम्युनिटी त्यामधून आम्ही फॉर्म करतोय. अगदी बरोबर. सो अनिकेत, विद्यार्थ्यांमध्ये किंवा युवकांमध्ये बऱ्यापैकी आता हा पेन बँकचा जो उपक्रम आहे तो प्रचलित झाला आहे, त्यांच्यामध्ये पर्यावरणाची जागृती होण्यासाठी प्रभाव कसा पडत आहे? जसं की मी आधी सुद्धा सांगितलं की माझा उद्देश पेन बँक सुरू करण्याचा हाच आहे की विद्यार्थ्यांना पर्यावरण मध्ये प्रदूषण कमी करणे, त्याला नियंत्रण मध्ये आणणे ही आपली जबाबदारी आहे विद्यार्थ्यांची, किंवा नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी, या जबाबदारीची जाणीव करून देणे हा माझा उद्देश आहे. आणि सगळ्यात मोठा प्रभाव म्हणजे हा आहे की शाळेमध्ये विद्यार्थ्याला माहिती आहे की आपल्या शाळेत पेन बँक आहे, त्यामुळे त्याचा पेन संपला किंवा खराब झाला, शाई संपली, तर तो पेन आपण पेन बँक मध्ये टाकावा, जेणेकरून तो पेन पुढे जाऊन रिसायकल होतील, त्याचं अपसायकलिंग होतील. हा सगळ्यात मोठा त्यातून पेन बँकचा इम्पॅक्ट आहे स्टुडंट्सवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही अशा काही कॉम्पिटिशन्स आणि ऍक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करतो विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे फक्त लोकल आर्टिस्टन्स किंवा कम्युनिटीज नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही तशी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतो, ज्या थ्रू विद्यार्थी सुद्धा त्या पेन्स पासून काहीतरी युजफुल प्रोडक्ट्स बनवतात. ओके. आणि त्याद्वारे त्यांच्यामध्ये मग ती जनजागृती निर्माण होईल. यासाठी तुम्ही कुठल्या स्वयंसेवी संस्थांशी किंवा ऑर्गनायझेशनशी किंवा NGOशी तुम्ही संबंधित आहात का? ज्या वेळेला मी या प्रकल्पाची सुरुवात केली मला असं वाटलं की क्रिएट बेस्ट फ्रॉम वेस्ट ही कॉम्पिटिशन आपण ऑर्गनाईज करावीत आपल्या विद्यार्थ्यांसाठी, लोकल आर्टिस्टसाठी. मी यवतमाळचे जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत, म्हणजे 2022-23 ची मी गोष्ट करतोय, त्यावेळेला अमोल येडगे सर हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते, त्यांनी मला त्यावेळेस मदत केली. त्यांच्या कोलॅबोरेशन मध्ये आम्ही एक कॉम्पिटिशन ही ऑर्गनाईज केली, क्रिएट बेस्ट फ्रॉम वेस्ट. त्या थ्रू मग बरेच आर्टिसन्स आणि विद्यार्थी कनेक्ट झालेत. त्यानंतर आमचा प्रयत्न आहे की एखादी एस्टॅब्लिश रिसायकलिंग कंपनी किंवा संस्था जी रिसायकलिंग मध्ये ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे त्यांच्याशी समजा आम्हाला जुळता आलं की जेणेकरून रिसायकलिंग हा एक जो पोर्शन आम्ही आता सध्या त्यावर काम करतोय तो पण सुरू करता येईल. तर हा आमचा सध्याचा प्रयत्न आहे. बाकी शाळासोबत आणि कॉलेजेस सोबत तर आम्ही काम करतच आहात. ओके. सो अनिकेत, मला पुढे तुला असं विचारायचंय की पेन बँक ही कॉन्सेप्ट हळूहळू
सर्वांना आता समजत आहे. राज्यभर किंवा देशभर ही कॉन्सेप्ट सर्वांपर्यंत पोचावी यासाठी तुम्ही काही योजना आखलेल्या आहेत का, किंवा तुमचे काही प्लॅन्स आहेत का? आणि पेन बँकमध्ये जर सहभागी व्हायचं असेल कुठल्या शाळा किंवा कॉलेजेसला, किंवा इतर ज्या व्यक्ती आहेत ज्यांना व्हॉलेंटरीली करायचं आहे, तर त्यांना काय करता येईल याबद्दल तू आम्हाला काय सांगशील? नक्कीच. माझी सुद्धा हे मनापासून इच्छा आहे की पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पेन बँक हा प्रकल्प पोहोचला पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी मी आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याला सुद्धा पत्र पाठवलेत की कृपया करून यावर दखल घ्यावीत. आणि त्यासोबतच आम्ही एक आमची वेबसाईट सुद्धा लॉन्च केली आहे पेन बँकची, www.pen-bank.versal.app. यावरती तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्ही आमच्याशी जुळू शकता. आतापर्यंत आम्ही शाळेसोबत कनेक्ट व्हायचो, बट काही आता शाळा आहेत ज्यांना आपल्या शाळेमध्ये पेन बँक सेटअप करायचे आहेत, तर त्या वेबसाईट थ्रू तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. किंवा मग आमचा ईमेल ॲड्रेस सुद्धा आहे penbank22@gmail.com. यावरती तुम्ही आम्हाला मेल केलात तर ॲज अ व्हॉलेंटियर किंवा मग ॲज अ स्कूल तुम्हाला समजा आमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. पेन बँक ही कॉन्सेप्ट अत्यंत युनिक कॉन्सेप्ट आहे. मलाही असं वाटतं की खरंच इतके पेन्स आपण वापरतो आणि फेकून देतो, तर हे सर्वांपर्यंत पोचणं अगदी गरजेचं आहे. अनिकेत, तुझा परिचय करून देताना मी म्हणाले की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहेस तू, आणि हा जो उपक्रम आहे तुझा पेन बँक्सचा, हा अत्यंत वेगळा उपक्रम आहे. तर या दोन्ही गोष्टी तू तुझ्या आयुष्यामध्ये कशा बॅलन्स करतोस, आणि दोन्ही फील्ड्स खूप वेगळे आहेत, तर त्याबद्दल तू काय सांगशील? मला असं वाटतं की मी ज्या अनुभवातून शिकलोय की मला जे मार्गदर्शन मिळालंय, इंजिनिअरिंगचा अर्थ आहे की तुम्ही आपल्या समाजामध्ये ज्या काही समस्या आहे त्यावर तुमच्या इंजिनिअरिंग नॉलेजचा वापर करून काहीतरी एक समाधान शोधलं, ते म्हणजे खरं इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगचा अभ्यास म्हणजे हे नाही की तुम्ही पुस्तक वाचन केलं, पेपर दिलेत आणि मार्क आणले. तो ऑब्व्हियसली तो महत्वाचा भाग आहे, पण तुम्ही जे शिकता आहेत त्याचा समाजामध्ये काहीतरी वापरच होत नसेल तर ते इंजिनिअरिंग नाही आहे. त्याचं एक्झिक्युशन होणं महत्वाचं आहे. तर मी जे काही शिकतोय इंजिनिअरिंग मध्ये ते टेक्निकल गोष्टी आहेत, त्यामध्ये सुद्धा मी काम करतोय. जसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, त्यामध्ये माझं काम सुरू आहे. पण इन जनरल ॲट द फंडामेंटल कोर हेच आहे की समाजामध्ये होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यावरचं समाधान, ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो, तेच एका इंजिनियरचं काम आहे. आणि इंजिनियरची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे असं मला वाटतं. त्यामुळे इतकं काही बॅलन्स करणं कठीण नाही आहे ते. अनिकेत, मला पुढे तुला असं विचारायचं आहे की एन्फोसिस हा जो तुमचा स्टार्टअप आहे, तो स्टार्टअप म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्या संदर्भातला हा स्टार्टअप आहे. तर या स्टार्टअप बद्दल तू काय सांगशील, आणि सध्या हा स्टार्टअप कुठल्या प्रकारचं कार्य करत आहे? एन्फोसिस हा माझा सगळ्यात पहिला स्टार्टअप असं म्हणेल. ज्या वेळेला मी 8वी किंवा 9वीत असताना मी याची सुरुवात केली. ओके. आणि यामागचा उद्देश हा होता की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आणि शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी बद्दल अवेअरनेस क्रिएट करणे. ओके. आणि त्यासाठी मग ज्या वेळेला मी बरेच प्रोजेक्ट्स बनवले आहेत, ॲग्रिकल्चरल प्रोजेक्ट बनवले आहेत, सॅनिटेशन मशीन बनवली आहेत. तर ज्या वेळेला मी हे प्रोजेक्ट बनवत होतो आणि त्या थ्रू मग मला विज्ञान प्रदर्शनीमध्ये पार्टिसिपेट करायची संधी मिळाली, नॅशनल अवॉर्ड्स मिळाले. त्या मार्फत मला बरेच शाळांमध्ये सेशन घ्यायची संधी मिळाली. तिथून मग एन्फोसिसची सुरुवात झाली की त्या शाळेमध्ये मी विद्यार्थ्यांशी नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज काय संधी आहेत, कसे प्रोजेक्ट्स बनवू शकतात, स्किल सेट काय आहेत जे तुम्ही शिकू शकता, त्याबद्दल मी सेशन्स घेतले. त्यानंतर मग कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज केल्यात विद्यार्थ्यांसाठी, जसं इन स्पेस कॉन्टेस्ट एन्फोसिस अंडर आम्ही ऑर्गनाईज केली, ज्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी रिलेटेड आम्ही क्विज कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केली होती, ज्यामध्ये पूर्ण भारतभरातून, म्हणजे फर्स्ट टाइम मी ती कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती आणि चांगला प्रतिसाद मिळाला होता. जवळपास 900 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्यानंतर इनोव्हेटिव्ह इंटरव्ह्यू कॉम्पिटिशन, की विद्यार्थ्यांना त्यामध्ये आपल्या शिक्षक, आई वडील किंवा मग आजी आजोबांची मुलाखत घ्यावी, हा एक असा आमचा युनिक कॉन्सेप्ट होता. किंवा इंटरव्ह्यू घेत कसं असतात, बोलत कसं असतात, ही एक स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हावी म्हणून. त्यानंतर युट्यूब चॅनल थ्रू सुद्धा मी माझे स्किल्स, प्रोजेक्ट्स, माझे अनुभव आणि मुलांसाठी काय संधी आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत, काय प्लॅटफॉर्म आहेत, याबद्दलची माहिती मी सुद्धा शेअर करत असतो. हे करता करताच हे सगळं मी 9th, 10th, 11th, 12th पर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू होत्या. आता एन्फोसिस अंडरच मी असं म्हणेल की पेन बँक ह्या प्रोजेक्टच्या अंडर आम्ही काम करतोय. ओके.
अनिकेत, शोधयात्रा या अंतर्गत तुम्ही ग्रामीण भागामध्ये देखील काम केलेलं आहे आणि ग्रामीण भागात काम करणं खरंच खूप अवघड आहे. त्याबद्दल तू काय सांगशील? जसं मी आधी सांगितलं की एन्फोसिस सुरू करण्यामागचा उद्देशच आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांमध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीबद्दल जागरूकता निर्माण करणे. बरोबर. मी एन्फोसिसला या पर्स्पेक्टिव्हनी पाहतो की इट इज अन ऑर्गनायझेशन फॉर द स्टुडंट्स बाय द स्टुडंट. म्हणजे विद्यार्थ्यांनी सुरू केलेली विद्यार्थ्यांसाठीची ऑर्गनायझेशन आहे आणि विद्यार्थ्यांना जितकं ते क्लासरूम मध्ये आपला वेळ देतात तितकंच त्यांना बाहेर वेळ देणं सुद्धा आवश्यक आहे. तर शोधयात्रेमध्ये आम्ही काय करतो की शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेर त्यांच्या नियर बाय लोकेशन्समध्ये जो गाव खेड्यातील जी जागा आहे तिथचे जे लोक आहेत, तिथचे शेतकरी आहेत, तिथचे जे मार्केट आहे, लोक मजदूर जे काम करतात त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला लावतो. ते तिथे इंटरॅक्ट करतात, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय त्यांची तिथे राहताना अनुभव आहेत हे याबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही त्यांना प्रेरणा देतो की तुम्ही बोला, तिथे जाऊन काम करा. आणि इनोव्हेशन म्हणजे नक्की असतं काय की एखाद्या समस्यावरचं एक सिम्पल सोल्युशन, समाधान म्हणजे इनोव्हेशन. तर त्यातूनच मग त्या मुलांना नवीन आयडिया सुचतात की आपण जे शिकतोय किंवा आपण जे टेक्नॉलॉजीमध्ये काम करतोय या टेक्नॉलॉजीनी ही समस्या आपण सॉल्व्ह करू शकतो, या प्रॉब्लेमवर सोल्युशन येऊ शकतं. तर या मागचा हेतू आहे की शोधयात्रा. आय थिंक इनोव्हेशनची खूप चांगली आणि खूप सोपी डेफिनेशन तू आता आम्हाला दिलेली आहेस. सो या तुमच्या प्रकल्पांमध्ये आणखी एक क्रिएट बेस्ट फ्रॉम वेस्ट ही स्पर्धा तुम्ही आयोजित केली आणि या स्पर्धेचा उद्देश काय होता आणि तुम्हाला यासाठी रिस्पॉन्स कसा मिळाला त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. क्रिएट बेस्ट फ्रॉम वेस्ट या कॉम्पिटिशनला आयोजित करण्याचा माझा उद्देश हा होता की जसं मी सांगितलं की पेन बँक थ्रू मला अपसायकलिंग कडे वळायचं होतं, कम्युनिटीज फॉर्म करायच्या होत्या लोकल आर्टिसन्सच्या. मी सर्वात आधी ही आयडिया, जसं मी सांगितलं की डिस्ट्रिक्ट कलेक्टरांना मी आयडिया पिच केली आणि त्यांना आवडली. त्यासोबत मग आम्ही ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली. बरेचसे शाळेतील विद्यार्थी आमच्याशी कनेक्ट झालेत, लोकल आर्टिसन्स कनेक्ट झालेत आणि त्यातून मग त्यांनी प्रोजेक्ट्स बनवलेत, काही प्रोडक्ट्स बनवलेत पेन वेस्ट पेन पासून. कम्युनिटी फॉर्म करणे आणि लोकल आर्टिसन्स सोबत कनेक्ट होणे हा त्यामागचा आमचा उद्देश होता. सो अनिकेत, ग्रामीण भागामध्ये जसं मी आधी पण म्हटलं की काम करणं खूप अवघड आहे कारण अजून तेवढं प्रगत नाहीये काही. ग्रामीण भागामध्ये तुझं कार्य जास्त दिसून येत आहे. मला तुला असं विचारायचं आहे की मिशन ॲग्रोयान ही जी कॉन्सेप्ट आहे तर याबद्दल तू सविस्तर काय सांगू शकशील आम्हाला, कारण हा प्रकल्प हा खूप वेगळा असा प्रकल्प आहे आणि आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मिशन ॲग्रोयान हा माझा सगळ्यात पहिला प्रोजेक्ट, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की या प्रोजेक्ट पासूनच माझी प्रवासाची सुरुवात झाली. अच्छा. 6वीत असताना मी सर्वात पहिला माझा रोबोटिक्सचा एक वर्कशॉप अटेंड केला होता, पार्टिसिपेट केलं होतं. म्हणजे योगायोग म्हणजे ज्या कॉलेजमध्ये मी आता माझं इंजिनिअरिंग करतोय तिथेच मी सगळ्यात पहिला माझा वर्कशॉप अटेंड केला होता रोबोटिक्सचा. तिथनं मग काही प्रोफेसर्स माझ्याशी कनेक्ट झालेत आणि अजून काही वर्कशॉप अटेंड केले रोबोटिक्स आणि कोडिंग बद्दल ज्या वेळेला मी शिकत होतो त्यासोबतच आता विदर्भ म्हटलं की सगळ्यात गंभीर विषय म्हणजे शेतकरी आणि विषबाधा. तर हे न्यूजमध्ये मी कुठेतरी ऐकलं न्यूजपेपरमध्ये की 10 शेतकऱ्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला की एक शेतकरी किंवा एक मजदूर, जो मजूर काम करतोय, आपल्या जीवाचा विचार न करता ते फर्टिलायझर आणि ते इन्सेक्टिसाइड्स ते तिथे स्प्रे करतोय. बरोबर. या समस्येवर एक समाधान किंवा सोल्युशन असणं खूप आवश्यक आहे. तर त्यावर मी एक सोल्युशन म्हणून मिशन ॲग्रोयान एक 4 चाकी व्हेकल अशी डिझाईन केली जी मोबाईलवर ऑपरेट व्हायची. तर यामध्ये शेतकरी आपल्या एका शेतापासून दूर एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर उभा राहील, तिथनं तो त्या व्हेकलला कंट्रोल करेल आणि पूर्ण फवारणीचं जे काम आहे तो रोबोट करेल. मग त्यामध्ये आम्ही पुढे अजून फीचर्स ऍड केले की जसं आता वेदर कंडिशन नुसार कुठले आपण पीक घेऊ शकतो याबद्दलची माहिती देणे किंवा मग त्या पिकाला कोणता आजार झालेला आहे त्या आजाराला आयडेंटिफाय करून त्यावर काय आपण सोल्युशन आहेत का बा ही माहिती त्या शेतकऱ्याला देणे. तसा टेक्नॉलॉजीचा यूज करून त्यावरच एक समाधान म्हणून मिशन ॲग्रोयान हा प्रोजेक्ट बनवला आणि बऱ्याच विज्ञान प्रदर्शनीमध्ये सुद्धा प्रेझेंट केलं आणि त्यासाठी मला नॅशनल लेवल इन्स्पायर अवॉर्ड सुद्धा मिळाला. आणि त्या अवॉर्डमुळे मला मग IIT बॉम्बे आणि IIT दिल्लीमध्ये जायची संधी मिळाली. तिच्या प्रोफेसर सोबत काम करायची, त्यांच्या मार्गदर्शनात काम करायची संधी मिळाली. आणि तो एक्सपिरियन्स तुझा कसा होता IIT मध्ये जाऊन त्या सगळ्या प्रोफेसर्सशी इंटरॅक्ट करण्याचा?
फारच खूप चांगला अनुभव होता. हां. सगळ्या गोष्टी नवीन होत्या, एवढ्या मोठ्या मोठ्या लॅब्स पाहायला मिळाल्यात की ऍक्च्युअली प्रोडक्ट बनतं कसं. अनिकेत, मला पुढे तुला असं विचारायचं आहे की सॅन ऑटो ही मशीन देखील तू बनवलेली आहेस आणि ती मशीन कशी चालते, त्याचं वर्किंग काय आहे आणि त्याचा उपयोग कसा होतो, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. सॅन ॲटोचा फुल फॉर्म मी समजा म्हटलं तर ऑटोमॅटिक सॅनिटेशन मशीन असं आहे. ओके. त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे सॅन ॲटो. ओके. हा प्रोजेक्ट मी कोविड काळामध्ये बनवला, ज्या वेळेला मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की जे कोविड अफेक्टेड एरिया असतात तिथे जे सॅनिटेशन वर्कर येतात सॅनिटायझेशन करायला, तर त्यामध्ये सुद्धा ती जी फवारणी करतात त्यामुळे त्यांना जीवाची हानी आहे. बरोबर. तर हे जे काम आहे, समस्या आहे, गॅप आहे, ज्यामध्ये आपण एक टेक्नॉलॉजीचा यूज करून ती फवारणी जे सॅनिटेशन करू शकतो. तर त्यामध्ये मग मी एक अशी मशीन बनवली जे मिशन ॲग्रोचं जे एक्सटेन्शन आहे, ज्याचा वापर मी तिथे कोविड अफेक्टेड एरियामध्ये सॅनिटेशनसाठी यूज केला. ओके. आणि या प्रोजेक्टसाठी मग मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला. अरे वा. आणि या प्रोजेक्टची स्टोरी BBC न्यूजवर सुद्धा टेलिकास्ट झाली होती. आणि त्याच काळामध्ये हे वापरलं गेलं की नंतरही, म्हणजे जनरली सुद्धा आपण वापरू शकतो असं आहे? हा, जनरली सुद्धा आपण वापरू शकतो. फक्त कोविड अफेक्टेड एरियामध्ये नाही, पण हॉस्पिटल्समध्ये सुद्धा सॅनिटेशनचं काम चालतं. बरोबर. तिथे सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. ऍब्सोल्युटली. तर बरेच अप्लिकेशन आहे जिथे जिथे सॅनिटेशनचं काम आहे, जिथे आपल्याला करायचंय तिथे सॅन ॲटो आपण वापरू शकतो. क्या बात आहे. खूप विचारपूर्वक तू या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा सन्मान म्हणून तुला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर यातील कुठला पुरस्कार हा तुझ्यासाठी खूप जास्त विशेष आहे, काय सांगशील? सगळेच पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहेत, सगळे महत्त्वाचे आहेत. मग तो नॅशनल लेवल इन्स्पायर अवॉर्ड असो किंवा मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम नॅशनल अवॉर्ड असो किंवा मग ATL स्टुडंट इनोव्हेटर अवॉर्ड जो मला अटल इनोव्हेशन मिशन यांनी पुरस्कार दिला होता. पण यामागचा जो प्रवास आहे की जसं मी सांगितलं की इन्स्पायर अवॉर्ड ज्या वेळेला मला मिळाला तर त्यातून मला IIT बॉम्बे आणि दिल्ली जायची संधी मिळाली. जे प्रोफेसर्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनात काम करायची संधी मिळाली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम अवॉर्ड ज्या वेळेला मी जिंकलो तो मला डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते मिळाला होता. तर त्यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली. किंवा मग या मिशन ॲग्रो प्रोजेक्ट थ्रू मला डॉक्टर विजय भटकर यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली, त्यांच्या मार्गदर्शनात काम करायची संधी मिळाली. अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोगाची जी एक स्कीम आहे ज्याच्या अंडर अटल टिंकरिंग लॅब्स आहेत त्यांच्या टीमसोबत काम करायची संधी मिळाली. तर प्रत्येक अवॉर्ड हा माझ्यासाठी विशेषच आहेत. असं मी म्हणेल की म्हणजे अगदी लहान असताना मी ज्या वेळेला विज्ञान प्रदर्शनीमध्ये भाग घ्यायचो तर माझं मनामध्ये हेच राहायचं की आपल्याला ती ट्रॉफी किंवा तो मेडल जिंकायचा आहे. पण आज जेव्हा मागे वळून बघतो तर मला असं लक्षात येतं की त्या पुरस्कार जितका तो महत्वाचा आहे त्याला मिळवण्यामागचा जो प्रवास आहे तो तितका महत्वाचा. आणि प्रत्येक प्रवासाची एक आपली विशेषता आहे. अगदी बरोबर. कारण की यामुळेच मला नवीन अनुभव आलेत, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि इतक्या दिग्गजांनी मोठ्या वैज्ञानिकांची भेटायची आणि त्यांच्या मार्गदर्शनात काम करायची संधी मिळाली. नीती आयोगाबद्दल तू आता जस्ट बोललास आणि तुझी ही यशोगाथा नीती आयोगाच्या वॉल ऑफ फेम वरती देखील प्रसिद्ध झाली आहे. सो त्यावेळेस तुला काय वाटत होतं, तू काय फील करत होतास? पहिल्यांदाच म्हणजे माझी स्टोरी वॉल ऑफ फेमवर पब्लिश होणं ती नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या पोर्टलवर माझ्यासाठी खूपच प्राऊड मोमेंट होती ती. आणि मला तो मिशन ॲग्रो या प्रोजेक्टसाठी मी जो प्रोजेक्ट बनवला होता त्यासाठी मला अटल स्टुडंट इनोव्हेटर अवॉर्ड मिळाला होता. आणि बाकी सुद्धा मी ज्या सोशल ॲक्टिव्हिटीज करत होतो पूर्ण ती स्टोरी जी आहे त्यांनी त्या अटल वॉल ऑफ फेमवर पब्लिश केली होती. ओके. मला तुला असं विचारावंसं वाटतं की तुझ्यासारखेच अनेक विद्यार्थी आहेत, अनेक शाळेत कॉलेजेसमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत की ज्यांना ग्रामीण भागामध्ये म्हण किंवा शहरामध्ये म्हण किंवा एकंदरीत पर्यावरणासाठी म्हण बरंच काही काही करायचं आहे, त्यांना देखील काही इनोव्हेशन्स करायचे आहेत. तर त्यांना तुझं काय सांगणं असेल? माझा जो अनुभव आहे म्हणजे माझी सुद्धा सुरुवात अशीच झाली होती. मला सुद्धा काहीतरी आपल्या समाजासाठी किंवा करायचं आहे बा, या एक माझं स्वप्न होतं. मला सगळ्यांना हेच सांगा असं वाटेल की प्रवासाची सुरुवात अशीच झाली आहे. मी कोडिंग करायला सुरुवात केली, म्हणजे कोडिंग शिकायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग प्रोजेक्ट्स बनवलेत. मिशन ॲग्रो त्यातला एक प्रोजेक्ट आहे, सॅन ॲटो प्रोजेक्ट आहे, विज्ञान प्रदर्शनीमध्ये भाग घेतला. तर मला असं वाटतं की या सगळ्याचं एक
महत्वाची गोष्ट जी माझ्यासाठी महत्वाची आहे ती म्हणजे आपल्या स्किल्सवर फोकस करणे आणि त्या स्किल्सचा वापर करून आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही आपल्याला समस्या आहेत त्यावरचं समाधान शोधणे, म्हणजे यालाच इनोव्हेशन म्हणतात. बरोबर. तर स्किल्सचा वापर करून एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणे हे एक इनोव्हेशन आहे. किती छान, अगदी सोप्या भाषेमध्ये आणि अगदी आपण म्हणू शकतो वन लाइनर मंत्र दिलेले आहेस तू सगळ्यांना. सो अनिकेत, तू आज आमच्याशी कनेक्ट झालास आणि इतकी सगळी माहिती दिलीस, इतकं सगळं सांगितलंस आम्हाला, आणि तुझ्या पेन बँकच्या उपक्रमासाठी, इथून पुढच्या वाटचालीसाठी तुला अनेक शुभेच्छा. तुझे आभार की तू आमच्याशी कनेक्ट झालास आणि आमच्याशी गप्पा मारायला इथे आलास. खूप खूप धन्यवाद. सर्जनशीलता, उत्साह आणि नव्या वाटा शोधण्याची धडपड ही आजच्या युवकांची खरी ओळख बनली आहे. त्यांनी आपल्या कल्पकतेने अनेक क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी, पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रम राबवून देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या कामगिरीतून हे स्पष्ट होते की परिवर्तन घडवण्याची खरी ताकद युवकांमध्येच दडलेली आहे. आपल्याला फक्त त्यांच्या विचारांना पाठबळ देण्याची गरज आहे. आजचे हे नवोपक्रमच उद्याचे स्वप्न साकार करतील आणि भारताला आत्मनिर्भर, सक्षम राष्ट्र बनवतील. म्हणूनच प्रत्येक युवकाच्या नाविन्यपूर्ण कार्याला प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavani.airpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavani.airpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद. रंग माझा वेगळा या सदरात पेन बँक या उपक्रमाच्या माध्यमातून कचऱ्यातील पेनाचं शाश्वत निर्मितीमध्ये रूपांतर करणाऱ्या अनिकेत काकडे याच्याशी स्वराली गायकवाड हिनं साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात युववाणी या कार्यक्रमात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.